नमस्कार. पुणेरी पाणी हा माझा ललित लेखांचा संग्रह आहे. त्यातलाच हा एक लेख मी आपल्यासमोर सादर करत आहे. लेखाचं नाव आहे श्रावण. परवाच मोबाईलवरती एक SMS आला. अतिशय सुंदर असाच होता. पहिल्या श्रावण सरींच्या शुभेच्छा. SMS वाचला आणि अभावितपणे आकाशाकडे नजर गेली आणि खरंच श्रावण सरी बरसत होत्या. आषाढ संपून श्रावण कधी लागला हे हल्ली कळतच नाही. कारण कधी हल्ली धो पाऊस पडतो, पूर येतो, सगळं जनजीवन अस्ताव्यस्त होतं आणि मग त्यातून रोगराई येते. या सगळ्यातून स्वतःला वाचवण्यातच वर्षा ऋतू येतो तसा बरसूनही जातो. हे जे घडतंय ते योग्य आहे का, हाच विचार मनाला ग्रासून राहतो. खरं तर सृष्टीची बदलती रूप कंगोरे आपण अनुभवायला पाहिजेत, बघायला पाहिजे. पण रोजच्या रामरगाड्यामध्ये आपल्याला कशालाच वेळ उरत नाही. सगळ्या जाणीवा नेणीवा बोथट झाल्यात जणू. श्रावणाची ती सर्वपरिचित कविता मी आठवायला लागते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे. कविता आठवता आठवता मन भूतकाळामध्ये शिरलं, अगदी शाळकरी अवस्थेपर्यंत गेलं. आषाढी एकादशी होऊन गेली ना की मग आम्हाला श्रावणाचे वेध लागायचे. आई दिव्यांची अमावस्या कधी आहे या प्रश्नानं आईला मी भंडावून सोडत असे. कारण त्या दिवशी आई घरातले यच्च यावत दिवे स्वच्छ घासून पुसून तेलवात करून तिन्ही सांजेला उजळवत असे. ते दिवे लावण्यासाठी माझी खूप धडपड असे. ते 15-20 निरनिराळ्या आकाराचे दिवे एकाच वेळी तेजानं तळपायला लागायचे. उदबत्तीचा मंद सुवास पसरलेला असायचा. देवघरातल्या देवांनाही एक प्रकारचा जिवंतपणा आलेला असे. त्या वातावरणाचा गारूड माझ्या मनावर होत असे. हात जोडून एकटक नजरेनं त्या दिव्यांच्या ज्योतींना प्रणाम करताना मी हरवून जात असे. त्या लहान वयातही माझ्या डोळ्यातून खळखळ पाणी येत असे. आई म्हणायची, प्रार्थना कर, देवा चांगली बुद्धी दे असं सांग. मी ते म्हणायचीच. पण त्याचबरोबर देवा सर्वांना सुखी कर असेही त्या देवाला विनवायची. माझ्या या मागणीचं आईला खूप कौतुक वाटत असे. अर्थात तिच्या कौतुक वाटण्याचं कारण मला त्या काळी कधीच समजलं नाही. मंद उजळलेल्या त्या ज्योतींच्या प्रभावाखाली माझे खूप दिवस जायचे आणि मग श्रावण महिना आला म्हणून सर्वदूर धांदल सुरू होत असे. सणवार, व्रतवैकल्य, मंगळागौरी, सत्यनारायण, किती किती गोष्टी. माझा श्रावण सुरू होत असे हातापायावर मेहंदीची नक्षी काढून. खूप रंगणारी मेहंदी आई कुठून तरी आणत असे आणि आदल्या रात्री तीच माझ्या हातावर नक्षी काढत असे. माझे भाऊ त्या दिवशी नाकाला रुमाल लावून फिरत असत. रात्रभर झोप कशी ती येतच नसे. कारण सारखं लक्ष मेहंदी किती रंगली याकडेच असे. पहाटे पहाटे हात धुवून रंगलेले हातपाय दाखवत मी घरभर नाचत असे. श्रावणात आई माझ्या पायात मोठ्या तोरड्या म्हणजे आजकालचे पायल घालत असे. एखाद्या नृत्यांगनेसारखे घुंगरांचे आवाज मी त्या काळी घुमवत असे. आमच्या परिसरामध्ये प्राजक्त, गुलाब, जाई-जुई, चाफा, अबोली, सदाफुली इत्यादी विविध फुलझाडं होती. श्रावणातला प्राजक्त हा तर एक वेगळाच अनुभव असतो. पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबागणिक प्राजक्ताचं फूल अंगणात टपकायचं. ती पडणारी फुलं बघावीत की पडलेली फुलं उचलावीत हे समजत नसे. हातातली परडी पांढऱ्या केशरी रंगानं भरून जायची. मग त्या नाजूक प्राजक्ताचे आम्ही हार करायचो देवासाठी. 3-4 प्राजक्ताची फुलं ओवली की नंतर हातांची बोटं आणि हाराचा दोरा दोन्ही केशरी होत असे. मेहंदीच्या रंगात तो केशरी रंग आणि प्राजक्ताचा मंद सुवास मिसळून जात असे. सकाळी सकाळी इतरांच्या बागेमध्ये जाऊन पत्री खुडून आणणं हाही आवडता उद्योग असायचा.
आसपास कोणाची तरी मंगळागौर असायचीच. तेव्हा प्राजक्ताची पिंड करणं, त्यात केवडा खोचणं, जास्वंद, गुलाब, चाफ्याच्या फुलांची आरास करणं, रांगोळ्या काढणं, हळदी कुंकू देणं, बस वेळ कसा जात असे ते समजतच नसे. अशा वेळेला मी अभ्यासाला सुट्टीच देत असे. त्याबाबत खूप सारी बोलणी, शिक्षा आम्ही भोगलेल्या आहे. तब्येतीची कितीतरी कारणं सांगून मी शाळा बुडवत असे. इतकं की इतर लोक मला अशक्त म्हणत असत. माझ्या आईला शाळेतल्या बाईंनी बोलावून सांगितलंही होतं, तुमची मुलगी वारंवार आजारी पडते, तिच्यावर उपचार करून घ्या. बाईंचा हा सल्ला ऐकून आई घरी आली की माझी यथेच्छ धुलाई करत असे, कारण तिला माझे सगळे बहाणे पाठ होते. त्यामुळे इतरांचं माहीत नाही, पण मी मात्र कधीही आनंदाने शाळेला गेले नाही. आजकाल टीव्हीवर जाहिरातींमधून अतिशय आनंदाने शाळेत जाणारी मुलं दाखवली जातात. मला ते खोटंच वाटतं. म्हणजे जाहिराती खोट्या असतातच, पण इतक्या असं. श्रावणी सोमवारचा उपास सोडायला गव्हाची खीर, श्रावणी शुक्रवारी पुरण किंवा पुरणपोळ्या, श्रावणी शनिवारी भाजणीचे वडे, सत्यनारायणाचा नैवेद्याचा स्वयंपाक आणि प्रसादाचा शिरा, नागपंचमीसाठीचे कडबू, नारळी पौर्णिमेसाठी नारळी भात किंवा नारळाच्या करंजा, गोपाळकाला घावन घातलं, किती किती प्रकार. आज त्या आठवणींनी सुद्धा या सर्व पदार्थांचा सुवास मनामध्ये घुमतोय. श्रावणी सोमवारी पांढरे कपडे घालून आईबरोबर शंकराच्या देवळात मी जात असे. त्यावेळीही माझं लक्ष गाभाऱ्यापेक्षाही देवळातल्या माणसांच्या चेहऱ्यांकडे, त्यांच्या भक्तिभावाकडे असे. कोण कसं नमस्कार करते. काही जण शंभो शंभोचा जयघोष करत देवळात घुसत असत. काही जण डोकं आपटून आपटून नमस्कार करत, तर काही जण स्वतःच्याच थोबाडीत मारून घेत असत. देवाचा तीर्थप्रसाद घेऊन आम्ही घराकडे परतत असू. त्या काळी मी एकदा कुठेतरी तीर्थ घेतलं आणि सवयीने पिऊन टाकलं. ते इतकं घाणेरडं होतं की बास. तोंड वाईट कडून मी आईकडे बघितलं. आई, घाण आहे. आई म्हणली, गप्प बस, ते गोमूत्र आहे, ते प्यायचं असतं. मला तर रडूच आलं. त्या क्षणापासून आजपर्यंत मी कुठेही तीर्थप्रसाद घेत नाही. अर्थात आता ती वेळ पण येत नाही, कारण शांत निरांजन उजळलेला गाभारा आता कुठे दृष्टीस पडत नाही. जिकडे तिकडे बाजारीकरण. देवादिकही या बाजारातून सुटलेले नाहीत. निरनिराळ्या देवस्थानांना जाऊन बघा, आपण इथे का आलो हाच प्रश्न आपल्याला पडतो. आपल्या न्यूनत्वाची जाणीव लुवून जेथे आपण माथा टेकावा असं ठिकाण म्हणजे देऊळ. आता आपण माथा टेकायच्या आत आपल्याला पुढे ढकललं जातं. व्हीआयपींची रांग वेगळी, त्यांच्या संपत्तीचा दर्प त्यातून घुमत असतो. देवस्थानच्या ऐश्वर्याचं प्रदर्शनही सर्व ठिकाणी ओतप्रोत भरलेलं असतं. सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेला तो देव आपल्याला आपला वाटतो का? आणि त्यातूनच आपण इथे का आलो हाच प्रश्न मनाला सतावत राहतो. रोजची धकाधक, कामाचा ताण, बदलणारी भोवतालची स्थिती, वेळेचा अभाव, प्रचंड गर्दी, रेटारेटी, भक्तीचं उसणं अवसान, संपत्तीचा दर्प, या सगळ्यात आपण बरंच काही गमावून बसले आहोत. श्रावण तोच आहे, श्रावणधारा त्याच आहे, व्रत वैकल्य तीच आहे, पण बदललो आहोत आपण. आज या क्षणी मात्र मी बेचैन आहे. पायातले छुमछुम वाजवत, हातावरची मेहंदी घेऊन पहाटे पहाटे श्रावण सरीतून बहरलेला प्राजक्त मला वेचायचा. नाजूक पांढऱ्या केशरी प्राजक्त फुलांचे हार गुंफायचे. मंद उजळलेल्या निरांजनांच्या साक्षीनं, घुमणाऱ्या मंजूळ घंटांच्या निनादात, उदबत्तीच्या घमघमाटात, चंदन उटी लागलेल्या त्या काळ्या कभिन्न मंद हास्य विलसणाऱ्या त्या जगन्यंत्याला पुन्हा एकदा साकडं घालायचंय. पण आता तो मला कुठे मिळेल? आता तो मला कुठे मिळेल?